नमस्कार मंडळी. हे दोघे बसलेत गप्पा मारत सकाळी सकाळी, साले मेवणे. आणि हा सकाळीच गेला क्रिकेट खेळायला. पोरं आलेलेच असतात, आता काय ऊन नाही काही नाही. ही परी आली, मला मेहंदी काढून द्या मेहंदी काढून द्या. म्हटलं ये चल काढून देते. तिथंच उभी राहिली कितीतरी वेळ. थांब थांब म्हटलं तर मग दिले तिला कसं तरी काढून. म्हटलं दाखव आता इकडून तिकडून, मला लग्नाला जायचं आहे असं म्हणत होती. दुपारी आम्ही केला ठेचा. आम्ही म्हणजे मम्मीने खूप भारी बनवती माझी मम्मी ठेचा. आणि संध्याकाळी म्हटलं चला फिरायला, नवरोबा आहेत उद्या जाणार आहेत. मग काय गेलो कोळपेवाडीत. पण पावसाचं वातावरण होतंच, पण पुढं जाऊन आम्ही जबरदस्त पावसात अडकलो. चालू असं, हे बघा हे आमचं गाव आहे तिकडचं, एकदम गाव. तिथं कॉलेज वगैरे सगळं आहे, शाळा आमची होती. आणि हे गावठाण, म्हणजे इथं यात्रा भरती, बाजार भरतो मोठा. आणि आम्ही तिथं सुपर मार्केट होतो तिथं गेलेलो. त्या दिवशी मी गेले होते तिथेच. आणि मग काय पाऊस खूप पडत होता, खूप पडत होता. हे बघा हे सुपर मार्केट यांचं असं, लोक पण थांबलेले होते. आणि ही कामवाली बाई होती तिथं एक, तिला तर 2-3 किलोमीटर पायी जायचं होतं. बिचारी टेन्शनमध्ये होती, कोणी घ्यायला येणारं पण नव्हतं असं सांगत होती ती. घरी 8 महिन्याचं बाळ सोडून आलेली बिचारी. खूप पाणी झालं. सगळे म्हणत होते पाऊस काय थांबणार नाही. मग आम्ही विश्वमला असंच वरती प्लास्टिकची पिशवी बांधली, रुमाल बांधला आणि तसं घरी जायचं ठरवलं, कारण की पाऊसच थांबत होता. तिघं आम्ही खूप भिजलो. घरी येऊन पूर्ण चेंज केलं. लाईट नव्हती, पण आमचं इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं थोडंसं चालतं. दुसऱ्या दिवशी यांना जायचं होतं. म्हटलं एकतरी व्हिडिओ घ्या, पण नाही, त्यांनी तर तोंडच फिरून घेतलं. म्हटलं ठीक आहे. मग संध्याकाळी सोडवायला गेले यांना. थँक गॉड की आज पाऊस नव्हता. मग हे बॅग काढतायत. म्हटलं गाडी मला वळवून लावून द्या, मी जाताना मग जाईल. इथं बघा किती छान बंगला आहे आणि पुढंच शेती त्यांची, काय भारी वाटतं, ड्रीम हाऊसच. मग काय संध्याकाळ झालेली होती, बसची वाट बघत बसलो. आणि काय 5-10 मिनटातच आली बस. मग काय ही अशी लक्झरी होती. मग त्यांना बाय केलं. ते चालले. 2 दिवस फक्त लग्नासाठी आले होते, गेले. आणि मग अशी संध्याकाळ होत होती, मग मी पण फास्ट घरी गेले. आणि हा मोगल्या संध्याकाळी आजीला पापड भाजून दे. तिथंच थांबला आजीची वाट बघत. पापड त्याला खूप आवडतं.